नमस्कार मित्रांनो, लॉजिस्टिक JNPT यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत. आता कालच्या भागामध्ये आपण डिवोबद्दल माहिती घेतली. डिलिव्हरी ऑर्डर म्हणजे डिवोची डेट, व्हॅलिडिटी, बुकिंग नंबर कुठे असतो हे सगळं बघितलं. तर आत्ताच्या भागामध्ये आपण हे बघणार आहे की डिवो कोणत्या यार्डचा आहे, यार्डचं नाव कुठं असतं, यार्डचा ॲड्रेस कुठं असतो हे आपण बघणार आहे आजच्या भागामध्ये. आणि कंटेनर कसा असतो, हाय क्यूब, नॉर्मल, या गोष्टी सगळ्या बसतात. कंटेनरचे CS प्लेट कधी असते. तर आता मी तुम्हाला सांगतो, हा जो डिवो आहे या डिवोमध्ये हे बुकिंगची व्हॅलिडिटी तर समजली, सगळ्या गोष्टी समजल्या. तर याचं यार्डचं नाव इथं असतं की टू दालमिया कंटेनर डेपोट, म्हणजे दालमिया कंटेनर डेपोट. हे MT यार्ड आहे. हे MT यार्ड कुठे आहे तर चिरनेर रोड, जांभूळपाडा, रायगड. तर त्याच्यामध्ये हे MT यार्डचं नाव झाल्यानंतर त्याची कंटेनर टाईप असतो. कंटेनर टाईपमध्ये काय 20 आणि 40. तर कंटेनर टाईप काय 20. याच्यामध्ये कम्युडिटी असते. कम्युडिटी काय भरणार आपण, कार्गो काय भरणार आहे, कार्गो काय असतं, इंजिनिअरिंग गुड्स आहे, फूड स्टफ आहे की काय. हा इंजिनिअरिंग गुड्सचं याच्यामध्ये कार्गोचं ह्याच्यामध्ये लिहिलेलं असतं. तर नंतर काय असतं, कार्गोचं हे समजल्यानंतर वेट आपल्याला पार्टीकडून आलेलं असतं. कोणत्या डिओमध्ये वेट दिलेलं असतं, कोणत्या डिओमध्ये वेट दिलेलं नसतं. तर हा डिओ घेऊन आपण यार्डमध्ये गेलो. यार्डमध्ये गेल्यानंतर एक ट्रान्सपोर्टचं चलन असतं. ट्रान्सपोर्टचं चलन असतं हे. आता मी वरती नाव नाही दाखवत ट्रान्सपोर्टचं कोणत्या चलन आहे काय, पण लक्षात ठेवा. आता ट्रान्सपोर्टचं चलन असतं ते इथं आपण डेट टाकायची, कोणत्या डिओला आपण कोणत्या दिवशी कंटेनर भरायला जाणार आहे. इथं डेट टाकली, याच्यामध्ये डेट टाकल्यानंतर इथं बुकिंग नंबर टाकायचा. बुकिंग नंबर कोणता की हा बुकिंग नंबर इथे टाकायचा की हा कंटेनरचा हा बुकिंग नंबर आहे. बुकिंग नंबर टाकला की कुठे चालला, कुठे फॅक्टरी, कोणतं शिपर आहे, कोणतं फॉरवर्डर कोण आला आहे की मॅन्युफॅक्चरर कोण डिओ आला आहे की कोणाकडून डिओ आला, हे आपल्याला इथं टाकायचं आहे. कळलं. नंतर काय टाकायचं, आपला गाडी नंबर, जो गाडीचा आपला नंबर असतो काय असतो, फॉर एक्झाम्पल MH46 AF1549 हे इथं टाकायचं. कुठून चालला, दालमियावरून एक अमुक अमक्या ठिकाणी की अंबरनाथ म्हणा, छत्रपती संभाजीनगर म्हणा, सोलापूर म्हणा, तो इथं चालला. नंतर काय असतं, खाली सही करायची आपली. तर हे चलन भरून झालं. आता चलन भरून झाल्यानंतर तो यार्डवाला कम्प्युटरवरती चेक करतो काय किंवा याचा कार्गो काय आहे, याला काय पाहिजे, 20 पाहिजे का 40 पाहिजे, हे पहिलं चेक करतो. आणि त्या कार्गोनुसार आपल्याला एक चिठ्ठी देतो छोटीशी आणि सांगतो की तुम्ही यार्डमध्ये जावा, यार्ड सुपरवायझरकडे. मग ती चिठ्ठी घेऊन आपण जायचं. पण त्याच्यामध्ये काय असतं, जर फूड स्टफचा कंटेनर असेल तर आपल्याला A ग्रेड भरायला लागतो. जर आपलं इंजिनिअरिंग गुड्स असेल तर आपल्याला कोणताही कंटेनर चालतो. पण कार्गोसाठी कंटेनर चांगलाच भरायचा, जेवढा होता होईल तेवढा यार्डमधून कंटेनर चांगलाच घ्यायचा, जेणेकरून कंटेनर रिटर्न नाही आला पाहिजे. रिटर्न म्हणजे काय, आपण जर कंटेनर डॅमेज भरून गेलो तर तो फॅक्टरीमधून रिटर्न नाही केला पाहिजे मॅन्युफॅक्चररवाल्याने की कंटेनर तुमचा डॅमेज आहे आणि मी इथून रिटर्न पाठवतो. तर ती दक्षता घ्यायची कंटेनर भरताना. आता कंटेनर भरताना कंटेनर कार्गोचं वेट 28 टन आहे किंवा 29 टन आहे. तर एक लक्षात ठेवायचं, कंटेनर 28 टनाचा आहे ना, तर इकडे कंटेनर 28 टनाचा आहे तर तो कंटेनर 28 टनाचा आहे तर इथं CS प्लेट असते ती 32,500. कंटेनर 28 टन असेल तर CS प्लेट 32,500च भरायचा पाहिजे कंटेनर. किंवा 30,480चा कंटेनर भरला तर तो रिटर्न येणार. 29 टन कार्गो त्याच्यामध्ये बसणार नाही. कंटेनर 32,500ची CS प्लेट. नंतर कंटेनरचं वजन किती आहे, 3,680 हे कंटेनरचं वजन आहे. तर हा झाला 40 फीट कंटेनर. 40 फीट 40 फीट कंटेनर आहे. हा 40 फीट आपल्याकडे बघू. आता हा आहे 20 फीट. हा 20 फीट आहे इकडे. हा 20 फीट. हा 20 जर डिओमध्ये 20 लिहिलेलं असतं तर 20 फीट असतं. 20 फीटचं वजन असतं 20% जास्त असतं. हा 3,480चा कंटेनर आहे. त्याच्यामध्ये 25-26 टन भरू शकतो. आता 28 टन पण भरू शकतो. 20मध्ये इथं लिहिलं आहे पे लोड म्हणजे 28 टन 360 kg भरू शकतो आपण. आणि कंटेनरचं वजन किती, टेअर वेट किती, 2,120 kgचा कंटेनर आहे, हे लक्षात ठेवायचं. मॅक्स ग्रॉस वेट म्हणजे CS प्लेट आपण 30,480चं टोटल वजन आहे. तर एक लक्षात ठेवायचं, आपण ज्यावेळेस कंटेनर भरतो कंटेनर एकदम ओके भरायचा, यार्डमध्ये जाऊन प्रॉपर चेक करायचा. कंटेनर ओके भरला, जर कंटेनर डॅमेज निघाला, फॅक्टरीवाले रिटर्न केला तर त्याला कोणीही जिम्मेदार राहतो, ट्रान्सपोर्टर जिम्मेदार राहतो. पण ज्यावेळेस आपल्याला फॉरवर्डर बुकिंग देतो, ज्यावेळेस फॉरवर्डर बुकिंग इंजिनिअरिंग गुड्स असेल तर यार्डवाला कंटेनर A ग्रेडचा देत नाही. फूड स्टफ असेल तर यार्डवाला A ग्रेडचा कंटेनर देतो. तर ते थोडंसं आपण फॉरवर्डरशी
कोण मॅन्युफॅक्चररकडून डिओ घेतला असेल त्यांच्याशी बोलून घ्यायचं की बाबा तुम्हाला कंटर जर चांगला पाहिजे असेल तर तुम्ही ए ग्रेडचा डिओ द्या. कळलं. आता इथून पुढच्या भागात आपण यार्डमध्ये कोणत्या मशीनने कोणता कंटेनर लोड केला जातो. आता हे पूर्ण सगळे कंटेनर आहेत. जवळजवळ एवढ्या सगळ्या एरियामध्ये जवळजवळ 20,000 गाड्या आहेत. 20,000 गाड्या आहेत एवढ्या सगळ्या एरियामध्ये. रेफ्रिजरेटरचे कंटेनर आहेत, काय ओडीसीचे कंटेनर असतात, हे सगळ्या गोष्टी असतात इकडे. तर हे लक्षात ठेवा. आपल्याकडे एक 5 मुद्दे ट्रान्सपोर्टमध्ये लक्षात ठेवायचे बेसिक नॉलेज म्हणून. यार्डचा डिओ बुकिंग आली फॉरवर्डरकडून मॅन्युफॅक्चररकडून तर बुकिंगची डेट आणि बुकिंग एक्सपायर कधी होते हे लक्षात ठेवायचं. फर्स्ट मुद्दा, बुकिंग घ्यायची, कंटेनर चांगला भरायचा. आपल्याला कंटेनर चांगला असला पाहिजे जेणेकरून आपल्याला तिथं कार्गो खराब नाही झाला पाहिजे. तर हे लक्षात ठेवायचं 2 नंबर. आणि कंटेनरमध्ये आपण वजन किती भरणार आहे. 29 टन कंटेनर भरणार असेल तर त्याची CS प्लेट ही 32,500च असली पाहिजे. परत एकदा दाखवतो CS प्लेट तर 32,500 हे असते. CS प्लेट हे लिहिलेलं 32,500 वर्ष लिहिलेलं. आणि मेन महत्त्वाचा आपला कंटेनरचा नंबर हा 7 अंकी असतो. वरती लिहिला आहे बघा 1470370 HAMU. आता हा हायक्यूब कंटेनर आहे. हायक्यूब कंटेनर म्हणजे 45G1. तर हा हायक्यूब कंटेनर. तर इकडे या कंटेनरची हाईट किती हे आपल्याला दाखवतो. या कंटेनरची हाईट आहे 9 फूट 6 इंच. या कंटेनरची हाईट आहे 9 फूट 6 इंच. हे बघा हा कंटेनर हायक्यूब कंटेनर, ह्याची हाईट आहे 9 फूट 6 इंच. तर या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे. तर आतापर्यंतच्या याच्यामध्ये एवढंच. तुम्हाला उद्याच्या भागामध्ये मी तुम्हाला सर्व बाकी काय अजून काय ट्रान्सपोर्टबद्दल चर्चा आहे दररोज एक व्हिडिओ टाकण्यात येईल. तत्पूर्वी धन्यवाद. माझ्या JNPT लॉजिस्टिक JNPT चॅनलला यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.